नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बांधकाम कामगार विभागाकडून एक मोठी अपडेट दिलेली, ज्या लोकांनी नवीन अर्ज केले असतील किंवा त्यांना अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बांधकाम कामगार विभागाने एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली, तीच अपडेट मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो बघा, बांधकाम कामगार विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी एक प्रेस रिलीज केली, ज्यात त्यांनी म्हटलंय की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम हे बंद करण्यात येत आहे। बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरूनच भरू शकतील। बघा, आता जे नवीन अर्ज जे भरायचं आहे ते तुम्हाला कुठल्याही तालुका किंवा डिस्ट्रिक्ट लेवलच्या केंद्रात जाण्याची गरज नाही, तर तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने स्वतः अर्ज भरू शकतात, स्वतः ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतात। ही महत्त्वपूर्ण अपडेट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिलेली मित्रांनो। तुम्हाला त्यानंतर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी केंद्रावर जावं लागतं, तर त्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली। तर काय म्हणते मंडळ, अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीच्या तारीख निवडावी लागेल। बघा, तुम्ही जरी अर्ज केला तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची किंवा तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला सोयीस्कर पडेल तर त्या दिवशीची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही तुमचं कागदपत्र पडताळणीसाठी जवळच्या केंद्रावर जाऊ शकतात। बघा, 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा देखील देण्यात येणारे पोर्टलवर। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। बघा, तुम्ही जे सुविधा केंद्र निवडाल आणि जी तारीख निवडाल तर त्या तारखेला तुम्हाला तिथं हजर राहावंच लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाण न हजर राहिल्यास तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येणार आहे। बघा, तुम्ही जरी नवीन अर्ज केला त्यानंतर तुम्ही कागदपत्र पडण्यासाठी एक ठराविक अपॉइंटमेंट डेट घेतली आणि त्या अपॉइंटमेंट डेटला जर तुम्ही गेला नाही तर तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येणार आहे। आता लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत काय महत्त्वपूर्ण अपडेट बांधकाम मंडळाने दिलेली, तर ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। तुम्ही जरी अगोदरच यात म्हणजे 5 फेब्रुवारी अगोदर कुठली अपॉइंटमेंट घेतली असेल तर त्या सगळ्या अपॉइंटमेंट या रद्द झालेल्या आहेत मित्रांनो। आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। बघा, तुम्हाला आता नवीन तारीख निवडायची आहे। तुम्हाला जी लिंक आहे ऑफिशियल गव्हर्नमेंटची, राज्य सरकारच्या बांधकाम कामगार मंडळाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट करावी लागेल। बघा, रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी तुम्हाला चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे। त्यानंतर सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल। नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। OTP पडल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक तुम्हाला भरावा लागेल। त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकतात। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता मित्रांनो। बघा, अशा पद्धतीने तुम्ही जरी 5 तारखेच्या पहिले अगोदर अपॉइंटमेंट घेतली तर ती अपॉइंटमेंट रद्द झाली, म्हणून तुम्ही अशा पद्धतीने नवीन अपॉइंटमेंट घेऊन घ्या। नवीन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे तुम्ही केंद्र निवडाल त्या केंद्रावर तुम्ही जाऊ शकता। तर जे इच्छुक नवीन लोक आहेत बांधकाम कामगाराच्या, जे पेटी आणि भांडे या 2 गोष्टी बांधकाम कामगार देत होतं, त्याचबरोबर अनेक अशा योजना सुद्धा बांधकाम कामगार मंडळ देत आहे, तर त्यांचा लाभ तुम्ही अजूनही घेतला नसेल त्याचा लाभ आता घेऊ शकता मित्रांनो। ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्र बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या।